नमस्कार मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मराठी भाषा विषयाकरिता इयत्ता दुसरीसाठी लेखन कौशल्याकरिता 9व्या स्तराकरिता आज आपण काही कृती पाहणार आहोत। तर त्यामध्ये आपल्याला आवश्यक आहे 9वा स्तर आहे 4 ते 5 शब्दापासून सोप्या शब्दापासून काही विद्यार्थी पाहून लिहितो। या आपल्या कृतीमध्ये आपल्याला आवश्यक आहे, या स्तराकरिता आपल्याला आवश्यक आहे की विद्यार्थ्याने 4 ते 5 सोपी शब्द पाहून लिहिणे, अर्थातच अनुलेखन करणे। अनुलेखन अर्थातच पाहून लिहिण्याचे जे कौशल्य आहे, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाहून लिहिण्याच्या क्षमतेसोबतच त्यांच्यामध्ये अनुशासन येते की नीटनेटकेपणा असावा, अर्थातच अक्षर शुद्ध येण्याकरिता त्यांचे निरीक्षण शक्ती वाढते आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यक असणारा जे निरीक्षण कौशल्य आहे, त्यामध्ये शब्द नवीन नवीन रचना आहे, मग त्याच्यामध्ये असणारी चिन्हांची ओळख आहे, याचाही परिचय या अनुलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होतो। अध्ययन स्तर आपण पाहत असताना वाचन स्तराच्या नंतरचा जो आपल्याला भाग आहे, हा आपल्या लेखनाचा भाग आहे। लेखनाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःला प्रस्तुत करत असतो, स्वतःला मांडत असतो, परंतु अनुलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थी पाहून लिहित आहे। तर या अनुलेखनाकरिता मुलांना आवश्यक असणारे जे कौशल्य आहे, या कौशल्याच्या माध्यमातूनच त्याला नवीन नवीन ज्ञान प्राप्त होणार आहे। या अनुलेखनाचा आपल्याला फायदा वाचनाकरिता देखील होतो, कारण अनुलेखन अर्थातच पाहून लिहिणे, पाहून लिहिण्याकरिता विद्यार्थी ते संबंधित मजकूर वाचतो आणि तदनंतर तो पाहून लिहितो। म्हणून या आपल्या भाषिक कौशल्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर आपण हे अनुलेखन विद्यार्थ्यांना सहजरित्या सांगितल्यानंतर ते रटाळपणे होऊ शकते। तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दुसरीच्या इयत्तेचा आपल्याला अभ्यास करून आपल्याला ते इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काही कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मजेशीररित्या अनुलेखनाची अर्थातच पाहून लिहिण्याची कौशल्य त्यांच्यामध्ये रुजावं, म्हणून आपण काही कृती आज पाहणार आहोत। तर चला, आज आपण काही कृतींच्या माध्यमातून अनुलेखनाच्या काही पद्धती पाहूयात। अनुलेखन म्हणजेच पाहून लिहिणे। मग ते पाहून लिहिणे हे निव्वळ फक्त पाहून लिहिणेच न राहता, म्हणजे त्यामध्ये मुलांना फक्त एक औपचारिकता न राहता यामध्ये मुलांना रंजकता यावी, त्याच्यामध्ये मुलांनी स्वतः करून ते काही नवनवीन गोष्टी शिकाव्यात। फक्त ते पाहून लिहिणं एक साचेबद्धपणा नसताना ते त्यांना सर्जनशीलतेकरिता पण आपल्याला त्याच्यामध्ये घेऊन जायचं आहे। तर आपल्याला फक्त त्याला साचेबद्धपणा न ठेवता, पुन्हा आपल्याला पारंपरिक पद्धतीनेच फक्त न करता, आपल्याला विद्यार्थ्यांना पाहून लिहित असताना इयत्ता दुसरीच्या कक्षेचा विचार करून आपण काही कृतींच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्यांना रंजकता आणू शकतो। तर चला शिक्षक मित्रांनो, आज आपण पाहूयात काही कृती ज्यांच्या माध्यमातून आपण इयत्ता दुसरीमधील विद्यार्थ्यांना अनुलेखन अर्थातच पाहून लिहिण्याचं कौशल्य आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो। चला, तर पहिली कृती आज आपण पाहत आहोत चित्रवर्णन खेळ। चित्रवर्णन खेळ, या चित्रवर्णन खेळामध्ये आपल्याला आवश्यक काय आहे, तर विद्यार्थ्यांना परिचित असलेलं एखादं चित्र। तर आपल्यासमोर मी एक सूचना दिलेली आहे की या चित्रामध्ये पहा आणि त्या चित्रामध्ये ते जे वाक्य दिलेले आहेत, तर ते वाक्य पहा, वाचा व लिहा। या सूचनेच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित काय आहे विद्यार्थ्यांकडून, की त्यांच्या परिचित असलेला त्यांच्याच पाठ्यपुस्तकामधील एखादं चित्र आपण त्यांना याच्यामधून दाखवलेलं आहे व त्यांचंच परिचित असलेलं वाक्य आपण त्याच्या शेजारी त्यांना दाखवलेलं आहे। आता यामधून होतं काय की इयत्ता दुसरीमधील ही कविता आहे, एक होता भोपळा। तर विद्यार्थ्यांना हे येते, मग येत असलेलं जर वाक्य त्यांना आपण वाचायला सांगितलं तर विद्यार्थी ते मजेशीरपणे वाचतात, जेणेकरून त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांना आत्मविश्वास निर्माण असतो, कारण हे तर आपल्याला येत आहे म्हणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास राहतो आणि शक्यतो ते त्यामध्ये होणाऱ्या चुका टाळतात व आनंदाने ते वाचतात। मग यामध्ये आपण काय दाखवलेलं आहे की एक होता भोपळा, इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातीलच ह्याच्यामधलं आपण छोटंसं फक्त एक भाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे। तर एक तांबडा भोपळा वेळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला। आता हे विद्यार्थ्यांना शिकवत असताना यामधून आपल्याला अपेक्षित काय आहे आपल्या या अध्ययन स्तराकडून, तर मुलांना सोपी वाक्य त्यांना पाहून लिहिता येणे। तर यामध्ये 2 ते 4 सोपी वाक्य ते पाहतात व लिहितात आणि परिचयाच्या असल्या कारणाने त्यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्याही होत नाही आणि ओळखीचे असल्यामुळे, मजेशीर चित्र असल्यामुळे, चित्रामुळे त्यांचं अवधान देखील केंद्रित होते व त्यांचं
त्यामध्ये असणारी रंजकता अधिक वाढते। त्याचबरोबर दुसरं आपण त्याकरिता आपण एक दुसरं पण आपण पाहू शकतो की त्यांच्याच परिचयात असलेला झरीपाडा हा त्यांच्या पाठ्यपुस्तकातील घटक। झरीपाडा हा त्यांच्यामध्ये पाठ्यपुस्तकामधल्या या घटकाचं पण काही एक आपण यामध्ये छोटासा परिच्छेद घेतलेला आहे। या परिच्छेदामध्ये पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, झरीपाडा जागा होतो, हिरव्यागार डोंगराआडून सूर्य उगवतो, सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो, सकाळ होताच सर्वजण आपापल्या कामाला लागतात। या छोट्याशा परिचयामधून आपल्याला अपेक्षित हेच आहे की मुलांना सोपी सोपी वाक्य पाहता यावी व पाहून वाचून लिहिता यावी। याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोपी सोपी वाक्य देखील लक्षात येतात व त्याचबरोबर सोपी सोपी जोडाक्षरे देखील वाचता येतात। उदाहरणार्थ सूर्य, न्हाऊन, सर्वजण यांच्या माध्यमातून अशी जी सोपी सोपी जी वाक्य मुलांच्या परिचित असलेली वाक्य, त्यांना परिचित असलेलं चित्र हे जर दाखवून आपण त्यांचं वर्णन त्यांना लिहूनच दाखवलं तर अशा माध्यमातून अनुलेखनामध्ये ते रंजकतेने सहभागी होऊ शकतात। तर या कृतीचा आपल्याला याच्यामधून आपल्याला फायदा हा होतो की विद्यार्थ्यांची अनुकरणाची क्षमता, अनुलेखनाची क्षमता वाढते, निरीक्षण क्षमता वाढते, कारण विद्यार्थी चित्राचा व वाक्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांचं निरीक्षण शक्ती देखील वाढते आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या मुलांमध्ये त्याच्यामध्ये अवधान पूर्ण देतात। तर या कृतीचे हे आपण फायदे पाहिले। तर चला आता आपण दुसरी कृती पाहूयात। दुसरी कृती आहे फिरती वाक्यपट्टी। मग ही फिरती वाक्यपट्टी कडून आपल्याला अपेक्षित काय आहे? या आपल्याला अध्ययन स्तराकडून अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी 4 ते 5 सोपी शब्द वाचून लिहावी। तर हे अनुलेखनाच्या या भागामध्ये विद्यार्थ्यांना आपण नवनवीन वाक्य देणार आहोत की जे त्यांच्या परिचित नसतील। तर विद्यार्थ्यांना आपण काही गटांमध्ये आपण विभागून त्याच्यामध्ये हे वाक्यपट्ट्या देणार आहोत। त्यांना एक मर्यादित वेळ देणार आहोत व मर्यादित वेळेमध्ये आपण त्यांना हे वाक्यपट्ट्या प्रत्येक गटामध्ये गटनिहाय देणार आहोत। मग यामध्ये होणार काय? विद्यार्थ्यांना आपण ही सूचना दिलेली आहे की सोबत दिलेल्या वाक्यपट्टीवरील दिलेले वाक्य वाचा, ती वाक्य जशीच्या तशी वहीमध्ये लिहा व लिहून झाल्यानंतर ती वाक्यपट्टी पुढील विद्यार्थ्याकडे फिरवा। अशाने होतं असं की विद्यार्थ्याला हे माहिती आहे की ही वाक्यपट्टी आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे, म्हणून काय आहे त्याला त्याच्यामध्ये वेळेचं अवधान देखील राखून त्याचं अनुलेखन करायचं आहे। मग विद्यार्थी काय करणार आहे? प्रत्येकाकडे हे जे आपण वाक्यपट्ट्या देणार आहोत हे या वाक्यपट्ट्या एकमेकांशी संबंधित नाहीत, परंतु आपल्याला हे माहिती आहे की आपण ठराविक क्रमांकामध्ये हे देणार आहोत। हे फिरती वाक्यपट्ट्या आपण ठराविक विद्यार्थ्यांना जेव्हा आपण वाटूयात की क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 असं आपण त्यांना वाटल्यानंतर ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना ठराविक वेळ दिल्यानंतर वाक्यपट्ट्या ज्यावेळेस फिरतील तर प्रत्येक उदाहरणार्थ की 5 विद्यार्थ्यांना पण ह्या 5 वाक्य दिले, 5 पट्ट्या दिल्या आणि ह्या जर फिरत्या ठेवल्या 5 मिनिटाचा आपण कालावधी जर दिला तर 5 मिनिटांमध्ये प्रत्येकाकडे 5 वाक्य येतील, परंतु ते फिरती वाक्यपट्टी असल्या कारणाने विद्यार्थी त्याला आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। यामधून एक स्पर्धात्मक देखील वातावरण तयार होईल। दुसरा फायदा अनुलेखनाची सवय होते। तिसरा फायदा या कृतीतून सगळ्यात महत्त्वाचा आहे की मुलांना अनुशासन लागते की ठराविक वेळेमध्येच आपल्याला जे वाक्य आहे हे पाहून लिहायचं आहे व टापटीपपणा राहतो। तर अशा प्रकारे आपण 2 कृती पाहिल्या। पहिली चित्रवर्णन खेळ व दुसरी फिरती वाक्य पट्टी। या दोन्ही कृतींच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये अनुलेखनाच्या माध्यमातून मुलांना रंजकता निर्माण करू शकतो। चित्राच्या माध्यमातून विद्यार्थी अनुलेखन देखील करू शकतात। त्याचबरोबर फिरत्या वाक्यपट्टीच्या माध्यमातून विद्यार्थी पाहून लिहिण्याकरिता नवनवीन पद्धती पाहू शकतात। तर अशा या कृतींच्या माध्यमातून आपण अनुलेखनाकरिता नवनवीन कृती अभ्यासू शकतो। धन्यवाद।